ज्या जरांगेची आघाडी पिछाडी काहीच नाही अशांच्या मागे लागून पेकाटात दगड आपटून स्वनाश करण्याची दुर्बुद्धी सरकारला कशी सुचत असेल याचं आश्चर्य वाटतं। नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो। नंगे से खुदा डरे अशी अवस्था सरकारची झाली आहे। कफल्लक असलेल्या जरांगे पाटलापुढे दंडवत घातल्यानंतरही सरकारचा कावेबाजपणा जायला तयार नाही। जशी आजवर गाजरं दाखवली तशी यावेळीही दाखवून आपला राजकीय डाव साधता येईल ही अपेक्षा सपशेल खोटी ठरली। मराठा आरक्षणाचा नेता संपला म्हणजे आरक्षणाचा प्रश्न संपला म्हणून बदनामीचं षडयंत्र फेल गेलं आणि म्हणून आता सरकारनं आंदोलन करणाऱ्या आंदोलकाचीच SIT चौकशी करण्याचा घाट सरकारनं घातला आहे। किती केविलवाणी बाब म्हणावी। नाक कापलेल्या सुरपंखेसारखी कुठं पळावा आणि कुठं आप झाकावा अशी बेआबरू सरकारची झाली आहे। आणि आंदोलन करणाऱ्या न्याय मागणाऱ्यांची जर SIT चौकशी होत असेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न पुढे येतो। आंदोलन आणि लोकांचे प्रश्न दाबणे ही कायदा आणि सुव्यवस्था आहे का? आतापर्यंत मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या मृत्यूची आणि स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या अपघाताची SIT चौकशी का नाही झाली? आतापर्यंत कर्जबाजारीपणाने आत्महत्या केलेल्या, आरक्षणासाठी बळी गेलेल्या आणि शैक्षणिक खर्चाने नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची SIT चौकशी का नाही झाली? हा हिंसाचार कुणी केला? या लोकांवर आत्महत्या करण्याची परिस्थिती कुणी निर्माण केली आणि सरकारने त्यासाठी काय उपाययोजना केल्या? यासाठी SIT चौकशीची आवश्यकता नाही का? भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री आणि आमदार फडणवीस सरकारने आश्रयाला घेतले आणि भ्रष्टाचारमुक्त कसे झाले यासाठी SIT चौकशीची आवश्यकता नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने लोकांच्या मध्ये चर्चिले जात आहेत। ज्या जरांगेची आघाडी पिछाडी काहीच नाही अशांच्या मागे लागून पेकाटात दगड आपटून स्वनाश करण्याची दुर्बुद्धी सरकारला कशी सुचत असेल याचं आश्चर्य वाटतं। या निमित्ताने एवढंच, धन्यवाद।